मी आहे मीनाक्षी आणि आता रिसेंट मध्ये मी एक व्हिडिओ टाकलेला काला जादू रिलेटेड आणि तुमच्या लोकांचा खूप प्रतिसाद आला. खूप लोकांनी मला कमेंट केलं की त्यांच्या बरोबर पण अशा अशा गोष्टी घडल्या होत्या काला जादू रिलेटेड. आणि मी जसं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की या गोष्टी आता सरस खूप जास्त चालू आहेत. लोकांना भीती राहिली नाहीये. पण या गोष्टीचा परिणाम कसा होतो, जे लोक करतात अशा गोष्टी त्यांचा अंत कसा होतो, त्या गोष्टींचा त्यांच्या आत्म्यावरती काय परिणाम होतो. बिकॉज आहे तर ती आत्माच ना, भले विसरली असेल आता. तर अशाच रिलेटेड एक केस माझ्याकडे आलेला. आज त्याच्यावरती आपण त्या PLR स्टोरी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. की एक स्त्री होती माझ्याकडे आली आणि तिने जे पास्ट मध्ये पाहिलं, ती स्वतः तांत्रिक होती. स्मशानाची पूजा वगैरे करणं, स्मशानामध्ये जाऊन काहीतरी काला जादू वगैरे करणं, ह्या गोष्टी खूप सरस होत्या. ती पुरुष होती त्यावेळेला आणि त्या गोष्टीतून काय अनुभव दिसलं आणि ह्या वाईट गोष्टी करणाऱ्यांचं पुढचा जन्म कसा असतो, आज हे आपण डिस्कस करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ही स्त्री माझ्याकडे आली. जवळजवळ 55 वयाची असेल ही. ओके, आयुष्यभर तिने स्ट्रगल केलं खूप जास्त है ना, बेटर करण्यासाठी. पण गोष्टी बेटर झाल्याच नाही तिच्या आयुष्यामध्ये. पहिल्यापासून लहानपणापासून आई वडिलांकडे दारिद्र्य खूप जास्त आणि कसं कसं करून 15-16व्या वर्षीच लग्न तिचं दुसरीकडे झालं. आणि तिथे पण सेम तसंच, नवरा थोडं काम वगैरे करत होता. लोकांना वाटलं की हिच्या बरोबर चांगलं होईल, पण तसं काही झालं नाही. इनफॅक्ट तिच्या बरोबर चुकीचे गोष्टी घडत गेल्या अजून जास्त लग्नानंतर. तिला दुसऱ्या माणसांबरोबर संबंध ठेवायला लावलं त्यांच्या पत्नीने, अशा टाईपचं त्यांचं म्हणणं होतं. आणि खूप गोष्टी वाईट 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 घडत गेल्या. फिजिकल अब्यूज, मेंटल अब्यूज है ना. आणि फायनान्शियली कधी स्टेबिलिटी नाही. एक मुलगा झाला तो पण अपंग झाला. ह्या गोष्टी होत्या त्यांच्या लाईफमध्ये. इतक्या सगळ्या गोष्टी का ह्यांच्या बरोबर है ना. आणि कसं 55च्या वयामध्ये त्यांना माझा कुठे पॉडकास्ट दिसला आणि त्यांनी मला कनेक्ट केलं. त्या स्त्रीशी बोलताना जेव्हा डिस्कस करत होते तर खूप खूप इरिटेशन, खूप ड्रेन्ड आउट, म्हणजे मला सगळं हरवलंय, माझं सगळं हरवलंय ही फिलिंग सारखी येत होती. तर आम्ही डिसाईड केलं ठीक आहे आपण बघूया की. आणि त्यांना माहिती होतं की काहीतरी मागच्या जन्माचे कर्म आहेत, मी खूप वाईट केले त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या बरोबर घडतात. तर त्यांना पण तेच माहिती करायचं होतं की काय एक्झॅक्टली माझं कर्म होतं, का अशा गोष्टी घडल्या माझ्या बरोबर. आणि आम्ही पास्ट मध्ये जाऊन बघायचं ठरवलं. आणि ज्या दिवशी रिग्रेशन होतं त्या दिवशी त्या पटकन ट्रान्स मध्ये गेल्या. त्यांनी पाहिलं इकडे ना एक हवन चालू होतं. ओके, आणि त्या मला सांगत होत्या की मला हवन दिसतंय, इथे एक पुरुष आहे जो पूर्ण नग्न अवस्थेत आहे. ओके, त्यांनी अशी माळा वगैरे घातली आहे, मुंडांची माळा जे म्हणतो ना तशा टाईपचं घातलं. आणि रिअल माणसाचे ते होते, म्हणजे स्कल होते ते, खोपडी बेसिकली ते घातलंय त्यांनी. आणि खूप डरावना टाईपचा आहे तो, अशी केस वगैरे वाढलेली, मध्येच टक्कल आहे आणि खूप वेगळ्या टाईपचा दिसतोय. थोडा जाड आहे असा, पण एकदम कपडे नाही घातलेले, म्हणजे काहीच अंगावरती नाहीये असं. आणि मग नंतर त्यांना सीन सीन प्रमाणे दिसत होतं, पूर्ण एकत्र नव्हतं दिसत. मग त्यांनी एकदा बघितलं की असं ना तोच माणूस अर्ध्या रात्रीला घरातून निघतोय त्यांच्या एकदम गपचूप. आणि असं भरून, टोकरी भरून काहीतरी घेतलंय त्याने आणि तो चाललाय कुठेतरी, परत स्मशानात चाललाय असं त्यांना दिसलं दुसऱ्या सीन मध्ये. आणि तिथे जाऊन तो त्यांनी पाहिलं की ते एका बकरीचं हे होतं, म्हणजे बॉडी होती ज्याच्यावरती त्यांनी टोकरीवरती घेतलेलं आणि त्याच्यावरती कपडा टाकलेला आणि डोक्यावरती घेऊन नग्न अवस्थेत ते चालले होते. मग एव्हरी टाइम असं ना, मग नंतर हळूहळू त्यांना ओपन अप होत गेल्या गोष्टी. मग त्यांना तसा परिवार दिसायला लागला. तर तो व्यक्ती बाहेर राहताना एकदम नॉर्मल राहायचा आणि अर्ध्या रात्रीला उठून ह्या सगळ्या क्रिया करायचा. काही काही लोकांना ज्यांना माहिती होतं ती लोक यायची ह्याच्याकडे आपल्या जमिनीचे व्यवहार ठीक करायला. आपल्याला काय हरवलंय किंवा काय हवंय, एक मान सन्मान, ह्याला फेम, ह्या गोष्टीसाठी लोक त्याच्याकडे यायचे. आणि हा बली देऊन किंवा चुकीच्या गोष्टी करून हा त्यांची मदत करायचा कुठेतरी. ओके, पण ह्याच्यामुळे ना एखादा जो डिझर्विंग पर्सन होता त्याचं कुठेतरी हक्क मारल्यासारखं व्हायचं किंवा त्याच्याकडनं ते हिरावून घेतल्यासारखं व्हायचं. बिकॉज तो हार्डवर्किंग होता, बाकी लोक शॉर्टकट शोधत होते आणि हा शॉर्टकट मध्ये त्या लोकांना मदत करायचा, त्याच्या बदल्यात पैसे पण घ्यायचा.
अघोरी विद्या, अघोरी साधना मध्ये जास्त लोकांचा इन्व्हॉल्वमेंट व्हावा, हे त्याचं इंटेन्शन असायचं त्याच्या मागे. सो बेसिकली देवापासून पूर्णपणे डिस्कनेक्टेड. ओके. पण नॉर्मल लाईफ मध्ये राहताना आजूबाजूवाल्यांना कुणाला शंका होऊ नये म्हणून तो एकदम नॉर्मल राहायचा, नॉर्मल पूजा वगैरे करायचा, नॉर्मल करायचा. पण रात्रीच्या वेळेला त्याचं मेन काम हे होतं, जी मोठी लोक होती त्यांच्यापर्यंतच ह्या गोष्टी पोहोचायच्या त्याच्या. आणि असं करत करत फायनली त्यांनी स्वतःचं साम्राज्य बनवलं, खूप मोठं घर बनवलं, खूप श्रीमंत झाला, पैसे वगैरे पण खूप झाले. पण नंतर शेवटी तिने बघितलं की त्याचा जे अंत होता तो काय स्वतःचा अंत बदलू शकला नाही. जे झालं ते खूप प्रॉब्लेमॅटिकच होतं त्याच्यासाठी. आणि फायनली म्हणजे डेथ जेव्हा झाली त्यावेळेला पर्यंत तो असा एकदम अंथरुणावरती पडलेला, आणि अंगावरती ना असं हे नव्हतं, म्हणजे जखमा 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 झालेला खूप जास्त. सो अंत खूप जास्त वाईट झाला. कुठेतरी त्याला रिअलाइज पण झालं की यार मी चुकीचं केलं, मी कुठेतरी लोकांबरोबर चुकीचं केलं है ना. जे डिझर्विंग होते त्यांच्याबरोबर चुकीचं केलं, जे हार्डवर्किंग होते त्यांच्याबरोबर चुकीचं केलं, चुकीच्या साधनेची पूजा केली मी, अशा टाईपचं त्याला जाणवलं. ओके. मग त्या जखमा जखमा त्या बऱ्या पण होत नव्हता, शुगर लेवल खूप जास्त वाढलेली, अशा टाईपचा त्याचा मृत्यू झाला. मग त्या जखमा बऱ्याच झाल्या नाही शेवटपर्यंत. म्हणजे शेवटी तर असं की बॉडीला जिथे स्पर्श करणार तिकडे असं बोट जात होतं, अशा टाईपचं अंत त्या व्यक्तीचं झालं. आणि मग नंतर त्यांना दिसलं, म्हणजे हिला कळालं की हे रिझन होतं ज्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. त्यावेळेला पण त्यांनी सहन केलेलं, आता पण जन्मच ह्यांचा म्हणजे एक सोल कॉन्ट्रॅक्ट बनतं ना, त्यावेळेला त्यांच्या सोल कॉन्ट्रॅक्ट मध्येच ते लिहून आलेलं होतं की मी हे सगळं, मी ज्या लोकांबरोबर चुकीचं केलं ते सगळं माझ्या बरोबर होत आहे. मग नॉन डिझर्विंग लोकांना मी हे केलं तर मी सुद्धा ते फील करायला पाहिजे की मी मेहनत करतोय, मी हार्डवर्क करतोय, पण मला काही नाही भेटत आहे, सगळ्या गोष्टी माझ्यातून हिरावून चालल्यात. हे त्याचं सोल कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं होतं त्यांनी स्वतःने. ओके. कारण सोल रिअलाइज करतेच की मी चुकीचं वागले, माझ्या बरोबर चुकीचं झालं, मी चुकले है ना, मी चुकीचं वागले लोकांबरोबर. ओके. पैशासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही एखाद्यावरती अत्याचार करता, अन्याय करता, ती गोष्ट तुम्हाला जाणीव होते. भले तुम्ही देवाची पूजा नाही करत आहात, भले तुम्ही त्या गोष्टीपासून पूर्ण डिस्कनेक्टेड आहात, स्टील जायचं तर तिकडेच आहे ना, आपण आलोय तर तिकडनंच आहे ना. निगेटिव्ह एनर्जी तुम्ही खूप जास्त वाढवली तुमच्यातली, पण शेवटी तर तुम्ही आत्माच आहे आणि जाणार त्या परमात्माच्या लोकातच, बरोबर. तर तिकडे सगळा हिशोब झाला आणि हे त्यांनी डिसाईड करून घेतलं. तर आत्ताच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे निगडीत त्यांच्या त्या जन्मातून होते. मग तिकडनं आम्ही कॉर्ड कट केला, त्यांनी माफी मागितली, माफ केलं सगळ्या गोष्टींना. जे काही वादविवाद होते त्यांच्या ते सगळे हळूहळू हळूहळू निवळते झाले. जे काही हेल्थ इश्यूज होते ते सगळे निवळते झाले, पण त्यांना आधी जाऊन माफी मागायला लागली. ते जेवढी लोकांबरोबर चुकीचं केलेलं ना त्यांनी, बिकॉज हे लोक फोटो घ्यायचे, मारण क्रिया पण करायचे है ना लोकांवरती, असं अशा टाईपचं पण त्यांनी बरंच केलेलं की हा मध्ये येतोय माझ्या, ह्याच्यामुळे माझं हे काम होत नाही, तर मारण क्रिया करणं, एखाद्यावरती पिशाच सोडणं, अशा टाईपचं म्हणजे खूप अघोरी टाईपचं काम त्यांनी केलेलं. सो त्या सगळ्या लोकांना समोर व्हिज्युअलाइज केलं, त्या सगळ्या लोकांशी कॉर्ड कट केला, त्या सगळ्या लोकांशी माफी मागितली की मी ते भरपाई तर नाही करू शकत जे काही मी तुमच्या बरोबर केलंय त्या गोष्टींची, पण मला माफ करा है ना. मी मनापासून मला ह्या गोष्टी संपवायच्यात, मला ह्या गोष्टी एंड करायच्यात, म्हणून मी आपल्या मनाच्या कळकळीने माफी मागतो आणि मला माफ करा. हे या सोलनी, या स्त्रीच्या सोलनी त्या ज्या लोकांबरोबर त्यांनी चुकीचं केलं त्या सगळ्यांना माफी मागितली आणि माफ केलं. ओके. हळूहळू आता गोष्टी एवढ्या पण जास्त चांगल्या नाही आहेत, पण ठीक आहेत. ओके. ज्या त्या 55 वर्षापासून त्या ज्या सहन करत होत्या त्यापेक्षा थोडंसं लाईफ बेटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गोष्टी थोड्याशा अंडर कंट्रोल येत आहेत. ओके. तर आपल्याला ह्याच्यातून काय शिकायला भेटतं की चुकीचं करताना आता सुद्धा तुमचं इंटेन्शन पण, म्हणजे आता जसा युग पुढे चाललाय ना, वेळ जसा पुढे चाललाय, तुमचे इंटेन्शन पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके. तुम्ही जर एखाद्याबद्दल चुकीचं बोलला, चुकीचं वागला, चुकीचं फील केलं है ना, जेलस फील केलं, तरी सुद्धा ते तितकंच निगेटिव्ह इफेक्ट करणार आहे तुमच्या जर्नीवरती. ठीक आहे. की तुम्ही जळताय. अंडरस्टँड.
बिकॉज हे पण काला जादूपेक्षा कमी नाहीये. तर आपले विचार नेहमी चांगले ठेवा, है ना. थॉट प्रोसेस चांगला ठेवा. आपल्या आसपासच्या लोकांबद्दल निगेटिव्हिटी ठेवू नका, है ना. त्यांच्या खुशीमध्ये खुश व्हा. खुश होत नसताल तर ऍटलीस्ट वाईट तरी बोलू नका. हा असं कसं काय करू शकतो, ह्याच्यावर असं कसं काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी नका बोलू. ओके. आणि स्वतःला ह्या निगेटिव्हिटी पासून, है ना, स्वतःमध्ये हे निगेटिव्हिटी ग्रो करण्यापासून वाचवा. बिकॉज हे फाटे फुटत जातात ना. हा असं कसं काय करू शकतो, ह्याला असं कसं काय होऊ शकतं. स्वतःचं चांगलं करायला तुम्ही दुसरीकडे जाता, पण कुठेतरी जो डिझर्विंग असतो, जो चांगला असतो, है ना, तो त्याच्या कर्माने करतोय, तो त्याच्या मेहनतीने करतोय. तर ठीक आहे ना, एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. बिकॉज ह्याला फाटे फुटले तर तुम्ही नवीन प्रॉब्लेम मध्ये अडकताल. तशा निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये वाढली की निगेटिव्ह पीपल तुमच्या आयुष्यात येणारच येणार. तुम्ही तशा लोकांना कनेक्ट करताल, तशा गोष्टी वाढत जातील, है ना. एखाद्याचं एक काम करून द्यायला, कारण हे इतकं कॉमन झालंय आता, इतकं कॉमन झालंय स्पेल करणं, निगेटिव्ह गोष्टी करणं, है ना. मुसलमान क्रिया पण असते. ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन झाल्यात आता. ठीक आहे. तर अशी निगेटिव्हिटी पासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ना ऍटलीस्ट तुम्ही स्वतः निगेटिव्हिटी वाढवू नका स्वतःतली. ठीक आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीतून प्रोटेक्ट राहताल. नाहीतर मग आपोआप तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचत जाताल. आपोआप त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत जाताल तुमच्या लाईफमध्ये, आणि न कळत, है ना, ह्या गोष्टी घडतील तुमच्या हाताने. आणि ह्याचा परिणाम ह्या जन्मात तर होणारच होणार, पुढच्या जन्मावरती पण ह्याचा परिणाम होतो. त्यामुळे खूप विचारपूर्वक आपले कर्म करा. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये आणि कुणाच्या गोष्टी बघून मला वाईट वाटू नये, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बिकॉज आपण एक एनर्जी फील्ड वरती ना, आपण सगळे कनेक्टेड आहोत. ठीक आहे. ते आत्मा आहेत, तुम्ही आत्मा आहात, सगळे कनेक्टेड आहेत, सगळे आत्माच आहेत. तुम्ही त्याचं वाईट केलं, तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीचा असर तुमच्यावरती नाही होणार आहे? होणार आहे. आपण एकाच पोलनी कनेक्टेड आहोत. ठीक आहे. ज्याच्यातून लाईटीचे वायर कशी एका पोलनी सगळीकडे जात असते, इकडे पण, इकडे पण, इकडे पण, इकडे पण, तेच आहे. ठीक आहे. एक वायर पण हल्ली तर पूर्ण शटडाऊन होणार आहे. सगळ्याच परिणाम होणार आहे. त्यांच्यावर होणारच होणार, तुमच्यावर पण होणारच आहे. असं नाही की त्या गोष्टीतून तुम्ही वाचताल किंवा तुम्ही सेफली बाहेर निघताल, असं नाही होणार. सो अशा निगेटिव्ह गोष्टी करू नका. ठीक आहे. आणि स्वतःला प्रोटेक्टेड ठेवा अशा निगेटिव्हिटी पासून, आणि स्वतःच्या मनात सुद्धा निगेटिव्हिटी येऊ देऊ नका. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुमचे काय विचार आहेत या गोष्टीबद्दल. नमस्कार.